नमस्कार. कथेचे नाव आहे शेवटचं वचन. बाबा, अहो काय बोलताय तुम्ही? हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो लोक काय बोलतील याचा तरी जरा विचार करा. विनोदने जरा मोठ्या आवाजात सदाशिवरावांना म्हणजे आपल्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. तो आज खरंच खूप रागावला होता. गेली आठवडाभर तो वडिलांना आपल्या परीने समजावत होता. पण सदाशिवराव आपल्या मतांवरती ठाम होते. विनोद, अरे त्यांचं म्हणणं तर ऐकून घे. त्यांना नक्की काय म्हणायचंय ते तू शांतपणे ऐक. मेघना विनोदला आपल्या सासऱ्यांची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. खरं तर तिला त्यांनी घेतलेला निर्णय पटला होता आणि म्हणूनच ती त्यांच्या बाजूने ठाम होती. पण विनोदला मात्र हे मान्य नव्हतं. त्यानं स्वतःचं आवरलं आणि मेघनाकडे एक रागानं कटाक्ष टाकून तो निघूनही गेला. जाताना दरवाजा जोरात आदळला. जणू आपला राग त्यानं त्यावर काढला. सदाशिवरावांना वाईट वाटलं, पण मेघनानं त्यांना समजावलं आणि स्वतःचं आवरून तीही ऑफिसला निघून गेली. घरात आता ते एकटेच राहिले. तशी त्यांना ह्याची गेली 2 वर्ष सवय झाली होती. पण त्यांचं मन मात्र इथे लागत नसे. त्यांना आपल्या गावाची आठवण सतावत होती. विनोद मात्र त्यांना तिकडे जाऊ देत नव्हता. त्यालाही तशी वडिलांची काळजी होतीच, पण गेली आठवडाभर त्यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याला कारणही तसंच होतं. सदाशिवराव आपल्या खोलीत गेले. त्यांची नजर भिंतीवर लावलेल्या आपल्या पत्नीच्या फोटोवर गेली. त्यांचे डोळे ओले झाले. सुचित्रा, मला सोडून का गेलीस तू? अगं मला गरज होती ना तुझी. अन गेलीस तर गेलीस, पण जाता जाता माझ्याकडून ते शेवटचं वचन घेऊन मला पेचात पाडलंस ग तू. सदाशिवराव मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटले. त्यांचं सुचित्रावर फार प्रेम होतं. खूप छान संसार केला होता दोघांनी. सुचित्राचा स्वभाव खूप भोळसट आणि साधा होता, पण त्यांना माणुसकीही फार होती. त्यांना कधी कोणाचं दुःख पाहवलं नाही. हळव्या मनाच्या त्या. पण संसार अगदी नेटानं केला. घर, शेती, नाती सारं सांभाळून त्यांनी विनोदवरती चांगले संस्कारही केले. त्याला चांगलं शिकवलं आणि नोकरीनिमित्त तो शहरात राहू लागला. सुचित्राताईंची धाकटी बहीण सीमा त्यांच्याकडे राहायची. लग्न झालं होतं तिचं, पण मूलबाळ होत नाही म्हणून तिला नवऱ्यानं सोडलं. दुसरा कुठलाच आधार नसल्यानं सुचित्राने तिला आपल्याकडे ठेवलं होतं. सारं काही छान चाललं होतं. पण एके दिवशी अचानक शेतात काम करत असताना सुचित्राला सर्पदंश झाला. त्या बांधाखाली असलेल्या झाडाखाली पडल्या. सदाशिवरावांनी ते पाहिलं, पण थोडा उशीर झाला होता. सुचित्राची तब्येत खूप बिघडली. त्यांना त्यांचं मरण समोर दिसू लागलं. सदाशिवराव मदतीसाठी लोकांना हाका मारत होते. त्यांनी सुचित्राला आपल्या जवळ घेतलं आणि ते त्यांना उचलण्याचा प्रयत्न करत होते की जेणेकरून दवाखान्यात घेऊन जाता येईल, पण ते त्यांना शक्य झालं नाही. शेत आणि गाव ह्यांच्यात फार अंतर होतं. सुचित्राची होणारी घालमेल त्यांना पाहवत नव्हती. ते रडू लागले. आपण आपल्या पत्नीला वाचू शकत नाही ह्याचं त्यांना वाईट वाटत होतं आणि ते तिला एकटीला सोडूनही मदत मागण्यासाठी गावात येऊ शकत नव्हते. हतबल झाले होते. पण सुचित्राला मात्र वेगळंच टेन्शन होतं. आपल्या मरणापेक्षा आपल्यानंतर आपल्या नवऱ्याचं कसं होईल, कोण बघणार त्याच्याकडे, ह्याची चिंता तिला लागली. अनेक क्षणात तिला काहीतरी सुचलं. त्यांनी झटकन सदाशिवरावांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांच्याकडे केविलवाणी पाहत म्हणाल्या, मला एक वचन द्या, शेवटचं वचन. त्यांचे शब्द अडखळत होते. सदाशिवरावांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांना वचन दिलं. पण जेव्हा सुचित्राचे शब्द त्यांच्या कानी पडले, तेव्हा आपल्या कानात कोणीतरी गरम तेल ओततंय असं त्यांना जाणवलं. अगं काय बोलतेस तू? हे शक्य नाही. मी हे वचन मागे घेतो सुचित्रा. पण त्यांचे शब्द ऐकण्याआधीच सुचित्रानं डोळे मिटले होते. हातात सदाशिवरावांचा हात घट्ट धरला होता.
कसला तरी आवाज झाला आणि सदाशिवराव भूतकाळातून बाहेर आले. त्यांचे डोळे ओले झालेले होते. त्यांना सुचित्रा गेल्यापासून एकही रात्र शांत झोप लागली नव्हती. राहून राहून ते त्यांचे शेवटचे शब्द कानात जशीचे तसे घुमत होते. त्यांच्या जीवाची नुसती घालमेल होत होती. मनातलं दुःख ते कोणाला सांगू शकत नव्हते, कारण ते सांगण्यासारखंच नव्हतं. त्या क्षणाचे कोणीच साक्षीदार नव्हते. त्यामुळे कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही असं त्यांना वाटत होतं. ना मनातलं व्यक्त करायला कोणी होतं, ना समजून घ्यायला. त्यात त्यांना ह्या शहरातलं वातावरण नकोसं वाटायचं. दिवसभर बंद दरवाजा आड राहून ते कंटाळले होते. फ्लॅटमध्ये त्यांचा जीव गुदमरत होता. चहूबाजूने त्यांची कोंडी झाल्यासारखं झालं होतं. विनोद कामामुळे त्यांना जास्त वेळ देत नव्हता, त्यामुळे तेही त्याला डिस्टर्ब करत नसे. पण विनोदची पत्नी म्हणजे मेघना सासऱ्यांना जीव लावायची. जरी नवीन नवीन लग्न झालं असलं त्यांचं, तरी ती विनोदपेक्षा जास्त काळजी घ्यायची त्यांची. तिला त्यांची घुसमट कळत होती. त्यांच्या मनात काहीतरी दुःख सलतंय हे तिनं जाणलं होतं आणि ती त्यांना मोकळा करण्याचा प्रयत्नही करायची. पण सदाशिवराव मात्र शांत. आपण सुनेला आपल्या पत्नीने घेतलेल्या शेवटच्या वचनाबद्दल सांगितलं तर ती काय विचार करेल आपल्याबद्दल, असं त्यांना मनात यायचं. पण मेघनाला त्यांच्या डोळ्यात त्यांची होणारी उलघाल दिसत होती. विनोदही वडिलांना हवं नको ते पाहत होता. मागच्या आठवड्यात सदाशिवरावांचा 55वा वाढदिवस विनोदने छान साजरा केला. अगदी तिघेच असले तरी त्यानं सारं काही वडिलांच्या आवडीचं केलं होतं. संपूर्ण दिवस तो आणि मेघना तयारीत करत होते. रात्री छान सेलिब्रेशन केलं. तिघेही हॉटेलमध्ये जेवायला गेले. घरी आल्यावर आईस्क्रीम खाताना विनोदने सहज विचारलं, बाबा तुम्ही हॅपी आहात ना? आणि हीच ती वेळ, असं मनात म्हणत सदाशिवरावांनी विनोदला आणि मेघनाला त्या शेवटच्या वचनाबद्दल सांगायचं ठरवलं. त्यांनी मनातच साऱ्या शब्दांची जुळवाजुळव केली. एक वार मेघनाकडे पाहिलं. तिने सांगा बाबा मनातलं बोलून रिकामे व्हा असं डोळ्यांनीच इशारा केला. थोड्या वेळ शांतता पसरलेल्या हॉलमध्ये सदाशिवरावांनी एक घोट पाणी पिलं आणि हिम्मत करून ते विनोदला म्हणाले, विनोद मला कसलीच कमी नाही रे. सगळं काही आहे माझ्याकडे. तू आणि मेघना माझी किती काळजी घेता. पण विनोद, तुझी आई गेल्यापासून माझ्या मनात एक गोष्ट आहे आणि ती सतत मनात चलते रे माझ्या. खूप पेचात पडलोय मी. काय करावं काही कळत नाही बघ. त्यांचं बोलणं ऐकून विनोद म्हणालाच, बाबा जे काय असेल ना ते स्पष्ट सांगा आम्हाला. खरं तर आम्हालाही जाणवतंय की तुमच्या मनात काहीतरी चाललंय ते, आणि ह्या विषयावर मेघना मला म्हणालीही होती. म्हणून म्हणतोय बोला. असं स्वतःला त्रास नका करून घेऊ. विनोद त्यांच्या शेजारी येऊन बसला. सदाशिवरावांचे डोळे भरून आले. त्यांनी विनोद आणि मेघनाकडे पाहिले. काय झालंय बाबा बोला. विनोद, अरे एक गोष्ट सांगायची रे, पण तुमचा त्यावर विश्वास असेल ना? हो तुम्ही बोला तर. अरे तुझ्या आईनं माझ्याकडून एक शेवटचं वचन घेतलं होतं रे, आणि मी ते तिचे शब्द न ऐकताच तिला दिलंही. पण त्यानंतर ती जे म्हणाली ना ते ऐकून मलाही विश्वास बसला नाही तिच्या बोलण्यावर. ती एवढा विचार करत असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं रे, की ती काही असं मागेल की जे शक्य होणार नाही. पण मी त्या वचनात अडकलो रे, आणि तुझी आई सतत मला त्या वचनाची आठवण करून देते. मी काय करू हेच मला कळत नाही रे. रात्रीची झोप उडाली माझी. डोळा लागला ना की लगेच सुचित्रा आणि तिचं ते शेवटचं वचन आठवतं मला. सदाशिवराव बोलता बोलता थांबले. त्यांना दम लागला होता. मेघनानं त्यांना प्यायला पाणी दिलं.
विनोदने एक वार तिच्याकडे पाहिलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. शेवटचं वचन काय असेल? बाबा, असं काय वचन घेतलं आईने तुमच्याकडून? मेघना काळजीने म्हणाली. सांगतो, आज सारं काही सांगतो तुम्हाला, कारण ह्याचं ओझं मला आता एकट्याला सोसवत नाही ग. विनोद, तुझ्या आईवर माझा फार जीव होता रे, पण मी तिला वाचू शकलो नाही ही गोष्ट मनात खटकते माझ्या. पण माझाही नाईलाज होता. तिलाही तिचं मरण दिसत होतं. तिला माहीत होतं आपण वाचणार नाही, पण ती जाता जाता माझ्यासाठी एवढा मोठा निर्णय घेईल असं वाटलं नाही रे मला. आणि पहिलं वचन घेतलं माझ्याकडून आणि नंतर मला हळूच म्हणाली. सदाशिवराव शांत झाले. त्यांनी आपले डोळे पुसले आणि विनोदचा हात हातात घेतला. बाळा, तुझ्या आईने जाता जाता मला तुझ्या मावशीशी म्हणजेच सीमाशी लग्न करण्याचं वचन घेतलंय. काय? अहो काय बोलताय बाबा तुम्ही? विनोद एकदम शॉक झाला. थोड्या वेळ संपूर्ण घरात शांतता पसरली. कोणाला काय बोलावे ते सुचेना. विनोदला आपल्या वडिलांवर विश्वास नव्हता अशातला भाग नव्हता, पण त्याचं मन हे मान्यच करत नव्हतं. मेघनाला तर आपल्या सासूबाईंनी जाता जाता आपल्या सासऱ्यांसाठी जो काही निर्णय घेतला होता ना, त्याचं फार कौतुक वाटलं. तिला हा निर्णय मान्य होता, पण प्रश्न होता सदाशिवरावांचा आणि विनोदचा. मावशीला काय ती चुटकीसरशी तयार करणार होती. विनोद, अरे का शांत राहिलास? बोल ना काहीतरी. आता काय बोलू बाबा मी? आईनं सगळ्यांनाच पेचात टाकलंय. शेट. असं बोलून तो रूममध्ये निघून गेला. पण मेघना सासऱ्यांजवळ बसली. मला वाटतंय आईंनी योग्य तेच केलंय बाबा. मी तर त्यांच्या त्या शेवटच्या वचनाचा आदर करते. असं बोलून तीही विनोदला समजावण्यासाठी रूममध्ये गेली. पण सदाशिवरावांना मात्र त्यांच्या पत्नीने घेतलेला निर्णय मान्य नव्हता. असेच 5-6 दिवस निघून गेले. विनोद थोडा नाराज होताच. मेघना दोघांनाही समजावत होती, पण ना विनोद तयार होत होता ना सदाशिवराव. शेवटी तिने सदाशिवरावांच्या मित्रांना विश्वासात घेऊन सारी हकीकत सांगितली आणि आपल्या परीने अगदी व्यवस्थित त्यांना समजावलं. त्यांनाही मेघनाचं म्हणणं पटलं आणि सदाला तयार करण्याची जबाबदारी आमची असं आश्वासन मेघनाला दिलं. या दिवसात मेघना गावी जाऊन आली. सीमाला भेटली. जरी सुचित्रानं तिला आपल्याकडे ठेवून घेतलं होतं तरी तिने सीमाला एक स्वतंत्र छोटंसं घर बांधून दिलं होतं. सीमा तिथे राहायची. सुचित्राला आपल्या बहिणीची काळजी वाटायची. संपूर्ण आयुष्य पडलं हिचं, कसं निभावून नेईल एकटी, ही एकच गोष्ट तिला सतावत होती. आणि म्हणूनच त्यांनी मरतेवेळी त्या दोघांचा विचार केला असावा, जेणेकरून दोघं एकमेकांची काळजी घेतील आणि आपला संसार, आपली बहीण छानपणे सांभाळेल हा त्यांना विश्वास होता. पण सदाशिवराव ह्या गोष्टीसाठी तयार होणार नाहीत, म्हणून त्यांनी पहिलं त्यांच्याकडून शेवटचं वचन घेतलं आणि मग आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. मेघनानं पुढाकार घेतला होता. ती खुल्या विचारांची होती आणि तिने खूप प्रयत्न केल्यावर सीमा आणि सदाशिवराव ह्या लग्नाला तयार झाले. पण जेव्हा विनोद मान्य करेल तरच हे लग्न होणार असं सदाशिवरावांनी मेघनाला सांगितलं. आणि आज सकाळी सकाळी पुन्हा तोच विषय निघाल्यामुळे तो वडिलांवरती आणि मेघनावर चिडला होता आणि रागानं ऑफिसला गेला. पण मेघनानं आज काही करून विनोदला तयार करायचंच असा ठाम निश्चय केला. रात्री जेवल्यानंतर ती पुन्हा विनोदला त्याच विषयावर बोलायला गेली. सकाळचा राग त्याचा जरा निवळला होता. मेघनाचं बोलणं त्यानं शांतपणे ऐकून घेतलं. त्याला ते पटलं, पण लोक काय विचार करतील ह्याची त्याला भीती होती.
विनोद, लोक काय बोलतील ह्याचा विचार करायचा नाही रे. खरं तर आईनी जो काही निर्णय बाबांविषयी घेतला ना, तर ते आपल्यावर मनापासून प्रेम करणारीच व्यक्ती करू शकते. विचार कर, आपल्या आईंनी किती समजूतदारपणे बाबांचा आणि मावशीचा विचार केलाय. खरं तर बाबांना ह्या आपल्या घरात नाही करमत. त्यांना गावची सवय आहे रे. जीव गुदमरतो त्यांचा ह्या फ्लॅटमध्ये. आणि अरे, त्यांना स्वतंत्रपणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. उगाच त्यांना जबरदस्तीने येथे बांधून ठेवू नकोस. आणि ह्या वयात माणसाला आपलं हक्काचं कोणीतरी असावं लागतं. बोलायला, मनातलं व्यक्त करायला आपलं माणूस हवं रे. तू थोडा त्यांच्या जागी उभा राहून विचार कर. तू राहशील का एकटा माझ्याशिवाय? नाही ना. विनोद, एक बाई ना कितीही वयस्कर झाली ना, तरी सुनेच्या आणि मुलाच्या पुढे पुढे करून आपले दिवस ढकलते. पण पुरुषाचं तसं नसतं रे. एकदा बायको गेली ना, तर त्याचं जगणं खूप अवघड होऊन जातं. आणि म्हणूनच पुरुषाला मरेपर्यंत आपल्या साथीदाराची गरज लागते. विनोद, मला वाटतं आपण दोघांनी मिळून बाबांना समजावून घेतलं पाहिजे. लोकांचा विचार नाही करायचा. आपल्या आईंच्या विचारांचा आदर कर. मेघनाचं बोलणं विनोदला पटलं. काय हरकत आहे त्यांच्या दुसऱ्या लग्नाला, असा विचार त्यानेही केला. आणि त्यांनी ठरवलं, आपल्या आईने बाबांकडून घेतलेलं शेवटचं वचन पूर्ण करायचं. आणि तसं केलंही. गावात नको नको त्या चर्चा होऊ लागल्या. पण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मेघनानं आपल्या सासऱ्यांचं दुसरं लग्न लावून दिलं. कारण ह्या निर्णयानं तिचं कुटुंब सुखी होणार होतं. आणि तिला हेच तर हवं होतं. शेवटी एका समंजस सुनेने आपल्या सासूबाईंची शेवटची इच्छा पूर्ण केलीच.